अकोले तालुक्यातील वारूण, धोशी, भंडारदरा, पंचक्रोशी परिसरात झालेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। 5 मे पासून सुरू झालेला पाऊस आजपर्यंत सुरूच आहे। दिनांक 25 सप्टेंबर 2025 पासून झालेल्या अतिवृष्टीमुळे आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे भात पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात दाणे काळे पडले, तर काही ठिकाणी लागवड केलेले भातच पावसामुळे नष्ट झाले। वारूण, धोशी ते घाटघर, मुतखेल, चिंचोडी, वाकी, खिरविरे, पाडोशी, पाचनई ते अंबित, फोफळसंडी सह अकोले तालुक्यात या सर्व भागात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय। त्यामुळे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई मंजूर करण्यात यावी। वाया गेलेल्या भात पिकांसाठी सोयाबीनसह सर्व पिकांना मदत मिळावी, तसेच शेतकऱ्यांना पीक विमा तातडीने मंजूर करावा अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे। या पार्श्वभूमीवर समाजसेवक डॉक्टर आनंद घाणे, अध्यक्ष अनुसूचित जनजाती मोर्चा अहिल्यानगर महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व ग्रामस्थांनी तहसीलदार, अकोले गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिले। शासनाने, प्रशासनाने संयुक्तपणे पंचनामे करून सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। शेतकरी वर्गात सध्या चिंता आणि नैराश्याचे वातावरण असून शासनाने तातडीने मदत न दिल्यास खरीप हंगामातील मोठ्या नुकसानीचा परिणाम पुढील काळात गंभीर होऊ शकतो। येणारी दिवाळी साजरी करू शकत नाही अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे। बारी, पेंशेत, वारंगुसी, खिरविरा पट्ट्यातील असतील, मुथळणी, हरचंद्रगड ह्या भागातील सर्व शेतकरी आज आम्ही कृषी अधिकारी पिन्नर साहेब यांना आज निवेदन दिलं आहे का जे अतिवृष्टी झाली, जे आता पावसाने 5 मे पासून जो पाऊस चालू आहे तर आजपर्यंत म्हणजे पाऊसच चालू आहे, तर ह्या पावसाने वारंगुशी, बारी, पेंशेत, घाटघर, सिरपुंजा ह्या भागामध्ये जे भाताचे जे पीक गर असेल, हळद असेल, तर त्या पिकावर कीड पडली, करपा रोग गेला आणि आता जे भात हळद निसू राहिले त्या हळद भातावर आज अशी परिस्थिती आली का तो फुलावऱ्यात येऊ राहिला आणि फुलावऱ्याला आल्यानंतर ह्या लोंबी या सगट वाया गेलेली आहे। म्हणजे तिथं 4 पोते होणार आहे, तिथं एकही पोता होणार नाही, नुसती फळशी राहणार आहे। म्हणजे याच्यात धान भरणार नाही आणि धान जे भरणार नाही तर त्याच्यावर एक काळे जे बुरशी नाशक दिसतंय, काळ पडलेलं आहे, कारण याच्यावरचं अति पावसाने जे याच्यावर जे फ्लोरा असतो तो फ्लोरा पूर्ण नष्ट झालेला आहे आणि नष्ट झाल्यामुळे भाताचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। आणि आमचा आदिवासी पट्ट्यातील शेतकरी आहे तो पूर्ण आर्थिक स्थितीमध्ये सापडला आहे, कारण आता किडीपासून वाचवण्यासाठी त्यांनी व्याजाने पैसे घेतले, कोणी उधारीमध्ये हे औषधं घेतले आणि ते फवारले। त्याच्यानंतर कीड इकडे नाही जाती तर तांबेरासारख्या रोगांनी भातावर अतिक्रमण केलं आणि आता अतिक्रमण करून कुठं भात निसवायच्या याच्यामध्ये आलं, लोंबी बाहेर पडायचा वेळ आली आणि आता पावसामुळे या लोंबी पण काळ्या झाल्या। याच्यामध्ये पूर्ण म्हणजे 100% हे भात आहे हे वाया गेलेलं आहे। तरी शासनाला माझी विनंती आहे, प्रशासनाला माझी विनंती आहे, योग्य पंचनामा करून योग्य ती पद्धत निवडून तहसीलदार असतील, आपले कृषी अधिकारी असतील, बीडीओ साहेब असतील यांनी संयुक्त पंचनामे करावेत आणि एकही लाभार्थी पंचनामापासून राहणार नाही आणि वंचित राहणार नाही याची सर्वांनी दक्षता घेऊन भात नुकसानीचे पंचनामे व्यवस्थित करावेत। त्याचबरोबर पीक विमा हा पूर्ण तालुक्याला सरसकट मिळावा, कारण आमच्याकडं जे भाताबरोबर जे सोयाबीन टाकलं होतं लोकांनी, जे सोयाबीन अति पावसाने सडलं, ते वर आल्यानंतर अंकुरल्यानंतर ते परत तसंच खाली निघून गेलं। म्हणजे बियाणात दोष आहे का काय माहित नाहीये। आता माझ्या हातात ती जी जात आहे सुंदर म्हणून जात आहे, ते सर्व सुंदर म्हणून जातीचा असा प्रकार झालेला आहे। तर कृषी साहेबांना अशीच विनंती आहे का नेमके हे सुंदर भातावरच वाया गेलेले आहे का सर्वच भात वाया गेलेले आहेत याची आपण सर्व सर्वे करून पंचनामा करताना याची आपल्या कृषी सहाय्याकडून सर्वांच्या नोंदी व्यवस्थित घ्याव्यात आणि याच्यानंतर योग्य तो हे घेऊन पुढील वर्षी आम्हाला अशी नुकसानीला सामोरं जावं लागणार नाही यासाठी आताच आपण उपाययोजना कराव्यात अशी मी मागणी करतो। आणि सरसगट पंचनामे करून भात पीक विमा जे विमा कंपनीकडून जे पिकांसाठी म्हणजे बागायती क्षेत्र असेल, आमचे खरीप सत्र असतील, यांच्यासाठी जो पीक विमा आहे तो 100% देण्याचा शासनाने प्रयत्न करावा आणि सरसगट
नुकसान भरपाई द्यावी अशी मी शासनाला प्रशासनाला मागणी करतो. थांबतो. जय आदिवासी. वारुंगशी, बारी, पेंडशेत या भागामध्ये भातावर करपा आणि पानकिडीमुळे चा प्रादुर्भाव होऊन बऱ्याच शेतीचं नुकसान झालं आहे. याबाबत आम्ही वरिष्ठ कार्यालयाला अहवाल सादर केला आहे. आमच्या कृषी सहाय्यक, कृषी परीक्षक यांना सुद्धा सूचना करून पाहणी आम्ही केलेली आहे. त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ श्री देशमुख सर यांना पण आम्ही काही प्लॉट प्रातिनिधिक स्वरूपात दाखवले आहे आणि वरिष्ठांकडे तसा अहवाल सादर केला आहे. अजूनही काही गावात आमची पाहणी चालू आहे. त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करू आणि वरिष्ठांना अहवाल सादर करू. सततच्या पावसामुळे अतिशय जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झालेले आहे. तरी शेतकऱ्यांच्या हा ऐनवेळी हातातून आलेला घास पावसाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातूनच नुकसान झाले आहे. तरी आम्ही गाणे साहेबांच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकारी बिंडर साहेब यांना निवेदन दिले आहे. तरी लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले आहे ते तातडीने पंचनामे करून आम्हा शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी आम्ही अपेक्षा आणि आशा आम्ही साहेबांकडे ठेवलेली आहे. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.